साठी 5 आणि वडिलांसाठी 5. तुम्ही सांगू पण शकता की असा कोणता गुण आहे जो तुम्हाला वाटतं की हा आईकडून मिळाला आहे किंवा तुमच्या वडिलांकडून मिळाला आहे तुम्हाला. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा अशी रिक्वेस्ट करेल मी सगळ्यांना. मला फक्त अतुल सरांचा चेहरा दिसतोय असं वाटतं. आम्ही दोघंच आहे सेशन मध्ये आणि आहे कीर्ती मॅम आहे, सुचिता मॅम पण आहे. दीपक सर उठा. शशिकला मोरे मॅडम, तुम्ही लिहित नसाल तर तुम्ही बोलून प्रॅक्टिस करायची आहे. कमल मॅम पण लिहित नाहीये बट बोलून प्रॅक्टिस करायची आहे आणि व्हिडिओ ऑन करा. गुड मॉर्निंग. काय लिहायचंय? मी आत्ता जॉईन केलं जस्ट. आपण हे लिहितोय की जसं आपल्या सोर्स रिलेशन असतात. काल जसं कीर्ती मॅमने सांगितलं होतं की लिहायचं ग्रॅटिट्यूड. तर आज आपण आपल्या आई वडिलांकडून असे कोणते गुण आहेत त्यांचे की जे आपल्यामध्ये आपल्याला दिसतात. जसं की आईचा एखादा गुण आहे तर आपल्याला वाटतं की तो माझ्यामध्ये आहे चांगला गुण. हम्म, किंवा आपल्या वडिलांचा असतो की जे आपल्याला वाटतं की त्यांचा हा गुण माझ्यामध्ये आलेला आहे. हम्म. तर मग आपण अशा ओके. त्याच्यासाठी आपण लिहित आहे सध्या की येस. जसं की थँक्यू. हा कोणाची आई एक उत्तम खूप चविष्ट स्वयंपाक बनवत असेल तर मग आपल्याला असं वाटतं की अरे हा गुण म्हणजे म्हणजे मला फार एफर्ट्स नाही घ्यावे लागत, हा मला माझ्या आईकडूनच आला आहे. तर मग आपण बरोबर. तो गुण म्हणू शकतो. किंवा कोणाची आई म्हणजे माझी स्पेशली आई खूप पेशन्स आहे तिच्यामध्ये आणि मला असं वाटतं की तो गुण खरं मला तिच्याकडून मिळाला आहे. तसंच बाबांच्या बाबतीत असं वाटतं की ते खूप असे काइंड किंवा हेल्पफुल नेचरचे होते. तर मग मी ग्रेटफुल आहे की ती क्वालिटी मला त्यांच्याकडून मिळाली असं. सो तुम्ही सांगूही ओके. शकता म्हणजे जे कोणी रेकॉर्डिंग बघतील त्यांना हेल्प होईल आपल्या रेकॉर्डिंग मधून की नक्की काय क्वालिटीज किंवा काय शोधायचं आहे. सो लिहिता लिहिता तुम्ही शेअर पण येस. करू शकता. Excuse me. Good येस. morning to गुड मॉर्निंग. काय आपण आता आई वडिलांचे जे ब्लेसिंग्स आहेत ते लिहितोय. पण मग त्याच्यामध्ये स्पेशली आपण आईकडून किंवा वडिलांकडून आपल्याला मिळायला काही क्वालिटीज असतील, गुण असतील त्याच्याविषयी लिहितोय आपण आता. ओके थँक्यू. थँक्यू. माझ्या मते सगळ्यांना 5-5 गुण तरी आई वडिलांकडून मिळाले असेल बट शेअर मात्र कोणीच नाही करत आहे. का बरं? लिहित तर सगळे दिसत आहेत लिहिताना. येस. माझ्या आईचा प्रेमळ स्वभावाचा गुण माझ्यामध्ये आहे, प्लस तिच्या स्वयंपाक करण्याची जी कला आहे ती थोडीफार माझ्यामध्ये आहे. माझ्या वडिलांची इमानदारी आणि दुसऱ्यांची मदत करणे हा एक गुण माझ्यामध्ये आहे, दोन पप्पांचे. वाव. माझ्या आईने मला ऑनेस्टी शिकवली, खूप ट्रान्सपरंट राहायला शिकवलं वाव. छान. आणि अजूनही ते करतो.
स्ट्रेट फॉरवर्ड. छान छान. मग तुम्ही जसं आता कीर्ती मॅमाने तुम्ही दोघांनी पण शेअर केलं, तर तुम्ही त्यासाठी ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे की आईकडून हा गुण तुम्हाला मिळाला? काय लिहायचंय मॅडम? आपण आई वडिलांसाठी ब्लेसिंग्स लिहितो ना, तर आज आपण त्या ब्लेसिंग्स मध्ये आई वडिलांकडून आपल्याला कोणते गुण मिळाले जे आपल्या आईमध्ये वडिलांमध्ये होते आणि ते आपल्याला आपल्यामध्ये दिसतात इनबिल्ट. तर मग त्या गुणांसाठी, त्या चांगल्या गुणांसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करणार आहे आज. आणि आता 5:08 झालेत. आय गेस सगळ्यांचं लिहून झालं असावं. ज्यांनी वेळेत जॉईन केलं होतं त्यांचं. जे नंतर आलेत मग त्यांनी एक्सटेंड करा थोडं 5-10 मिनिटं आणि मग त्याच्यानंतर लिहा. आणि आता आपण सुरू करणार आहे आपली 2024 ची कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रॅक्टिस. सो आपण काल जानेवारी आणि फेब्रुवारी मंथ साठी लिहिलेलं, तर आज आपण लिहिणार आहे मॅजिकल मार्च. तो वरती हेडिंग द्यायचं आहे आज आपण मॅजिकल मार्च म्हणून. आणि आपली फोन गॅलरी ओपन करायची आहे आणि बघायचं आहे की काय काय गोष्टी, काय काय चांगल्या आठवणी आपल्या आहेत मार्च मंथ मध्ये. तो खूप छान कन्सेप्ट तुम्ही दिलात, त्यासाठी मनापासून धन्यवाद करते मी तुमची. फोन गॅलरीमध्ये जायचं आणि लिहायचं. अगदी इतकं छान पटपट सुचतंय लिहायला. खूप येस, छान. मला खूप आनंद झाला की मी एवढे लिहू शकले स्वतः. खूप छान वाटलं. खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. मी आता कॅमेरा ऑफ करते हो हो आणि चालेल. गॅलरी हो, लिहिते. चालेल. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. लय जोरात बोलू नका. मी यासोबतच शेअर पण करू शकता की काय मोमेंट साठी तुम्ही आता कृतज्ञता व्यक्त करत आहात. माझ्यासाठी मार्च महिना खूपच मेमोरेबल आहे. कारण की त्या महिन्यात माझ्या मुलीचा बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि इट वॉज अ फॅन्टॅस्टिक मोमेंट.
की आम्ही आमच्या ग्राउंडवर या वर्षी तिचा बर्थडे सेलिब्रेशन केलं होतं. आणि सेकंड वाव मुवमेंट की मला मार्च महिन्यात 2 ऑफर लेटर आल्या होत्या कारण मी जॉब चेंज बघत होती. सो फॅन्टॅस्टिक मंथ होता हा माझ्यासाठी. मार्च महिन्यामध्ये अजून एक स्पेशल डे असतो सगळ्या वुमेन्स साठी. आपण त्याच्यासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. महिला येस, दिन थँक्यू सो मच. 8 मार्च. प्लस स्नेहा मॅडम साठीच मार्च महिना मॅजिकल होता का? माझा आवाज येतो ना? मागच्या मार्च महिन्यामध्ये आम्ही माझ्या फॅमिली सोबत उज्जैनला गेलो होतो ट्रिपसाठी. खूप मजा आली. अजूनही त्या मेमरीज खूप चांगल्या आहेत माझ्या, अजून म्हणजे ताज्या आहेत. वाव. मी कृतज्ञ आहे होळीसाठी. होळीसाठी खूप पुरणपोळ्या केल्या आणि खूप एन्जॉय केला तो दिवस. आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती. तोही दिवस खूप छान आनंदाने साजरा केला. वाव. प्राजक्ता मॅम, एकदा बघाल ना पार्टिसिपेंट्सचं ते आज फोनवरून केलंय ना मी, तर ऍडमिटचं येत आहे. हा, मला जेवढे जेवढे आलेले नोटिफिकेशन त्यांना केलंय मॅम मी ऍडमिट. ओके ओके ओके. सगळ्यांना माझी ती स्क्रीन दिसते का याची, मी जो फॉर्मॅट ओपन करून ठेवला आहे त्याची? हो, दिसते मॅडम. ओके, ठीक. दिसते दिसते. येस, थँक्यू. जसं सुद्धा मॅमने सांगितलं होळीचं, तर लास्ट इयर होळीच्या दिवशी मी एका ग्रुपला जॉईन आहे RHA म्हणून. तर आम्ही होळीच्या दिवशी पुरणपोळी ड्राईव्ह केलेलं, जसं की सगळ्या ज्यांना कॉन्ट्रीब्युट करायचंय त्यांनी किती प्रमाणात पुरणपोळी द्यायची, आणि मग ती आम्ही अशा एरियाज मध्ये जाऊन दिलेली की जे लोक चॅलेंजिंग वाव. सिच्युएशन्स मध्ये आहे, किंवा जे लोक असं नाही हे करू शकत. तर लास्ट टाइम आम्ही ते केलेलं. सो थँक्यू सुचिता मॅम, तुमच्यामुळे मला हे आठवलं तर. थँक्यू.
मी खूप 10 मार्च कृतज्ञ आहे की होलिका दहन हा सण मला माझ्या मनातील सगळी नकारात्मकता काढून टाकून दुसऱ्या दिवशी पूर्ण कलरफुल जीवन जगण्यासाठी वाव. प्रोत्साहित करण्यासाठी वा. सर लिहू शकतो. काय म्हणाला प्रतिभा मॅम? हॅलो, माझा मी आवाज खूप कृतज्ञ आहे की होलिका दहन हा सण माझ्यातील नकारात्मकता काढून दुसऱ्या दिवशी जी धुलीवंदन असते त्यात कलरफुल जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वगैरे, किंवा होलिका दहन एकच लिहू शकतो, दोघांचं सेपरेट सेपरेट. हा लिहू शकता तुम्ही, पण नकारात्मकता काढून पॉझिटिव्हिटी जाण्याची उत्साह वाढवण्यासाठी. लिहू शकतो, बट मला असं वाटतं की हे तुम्ही म्हणजे फोकस नेगेटिव्ह तुमचा आहे. हा होळीवर वर जातोय, जे की मंथ वरती असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल छान तर लिहा, तसं काही नाही. चला अजून सांगा. 18 लोक, फक्त 3-4च लोक बोलतात का बरं? बाकी लोकांना नव्हता का मॅजिकल मार्क्स? अजून काय काय असतं? तुम्ही लिहिताय ना सगळे? तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला 10 असाल. मार्च 10 मार्च हा 10 बोला. मार्चला मॅम माझी अॅनिव्हर्सरी होती. माझ्या मुलीने खूप स्पेशल बनवली, आम्हाला मूवीला पाठवलं व गणपती अभिषेकाचं आमच्यासाठी बुकिंग करून ठेवलं होतं. तो दिवस आमच्यासाठी खूप मेमोरेबल झाला. वाव. 9 मार्च या दिवशी फॅमिली गेट टुगेदर झालं होतं. त्यामध्ये आम्ही खूप सारा एन्जॉय केला, रील्स बनवले, खूप मज्जा केली. थँक्यू मार्च. वाव. पूर्वीच्या काळामध्ये देव स्वयं कृष्ण भगवान, बलराम हे लोक कुठल्या आश्रमात राहत होते, कुठल्या प्रकारचं शिक्षण घेत होते, कुठल्या कुठल्या प्रकारचे तिथं तेव्हा एज्युकेशन होतं. से फॉर एक्झाम्पल सुतारकाम, संगीत, आयुर्वेद असे खूप कलागुण आहेत, त्यांना शिकावे लागत होते. त्यावेळेला डॉक्टर्स नव्हते, पण त्यावेळेला हे सगळं अवगत करणं इम्पॉर्टंट होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मला उज्जैनमध्ये बघायला मिळाल्या मार्च महिन्यामध्ये, की असंही शिक्षण घेता येतं लहानपणापासून. दॅट वॉज व्हेरी गुड पार्ट ऑफ मार्च. वाव, व्हेरी नाईस. अजूनही त्या मेमरी आहेत माझ्याकडे कॅप्चर फोटोज मध्ये. वाव. वेद आहेत सगळे, कलरफुल आहे, सगळं मस्त आहे. मी कृतज्ञ आहे मार्च महिन्यासाठी, कारण त्या महिन्यामध्ये इयर एंड असल्या कारणाने ऑफिसमध्ये सगळी कामं त्या महिन्यात कम्प्लीट झाली, टार्गेट अचीव करता आलं. वाव.
सर्वांनी मिळून मॅगी केली एके दिवशी आणि मार्चमध्ये गेट टुगेदर होतं दुसऱ्या ठिकाणी तेव्हा. आणि कोणीतरी मॅगीमध्ये कोथिंबीर टाकली तर त्याच्यावरून विषय असा झाला की मॅगीमध्ये कोण कोथिंबीर टाकतं. तो खूप हसण्याचा दिवस होता. त्यासाठी मी कृतज्ञ आहे. थँक्यू. व्हेरी नाईस. तुम्ही काही इव्हेंट्स अटेंड केले असतील, कोणाचे बर्थडे पार्टी, काही सेलिब्रेशन्स, गेट टुगेदर जे तुमचे मार्च महिन्यामध्ये झाले असतील तर ते आठवायचे आहे. त्या आठवणी आठवायच्या आहेत. कसं तुम्ही एन्जॉय केलेलं, किती मजा आलेली, किती हसलेले. आणि ती संधी युनिव्हर्सने आपल्याला दिली त्यासाठी आभार मानायचे. सांगा, काय दिसतंय तुम्हाला अजून मार्च महिन्यामध्ये? आठ मार्चला महिला दिवस असतो. झाला. झालं. झाला, आम्ही साजरा पण केला. फोटो बघत असताना मला दिसतंय की मागच्या मार्च मंथ मध्येच मला आयफोन गिफ्ट दिला होता आईने. आणि
त्याच्यानंतर मी ऍक्च्युली बॅकअप घेतला होता आणि मग खूप असे सुंदर सुंदर फोटोज मी क्लिक केलेले. तर माझ्या गॅलरीमध्ये मला एक खूप सुंदर फोटो दिसतोय जो मी 28 मार्चला क्लिक केलेला गुलाबाचा. सो मी त्यासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करते की मी तो फोटो क्लिक केला एवढा छान. सो जर छोट्या छोट्या गोष्टी असतील तरी त्या लिहायच्या आहेत तुम्हाला. मागच्या मार्च मध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण फॅमिली मिळून आम्ही गंगा आरती केली होती. दिव्यांची, फुलांची, फुलांनी, दिव्यांनी. ओके, छान. तुला आता 8 मिनिट्स मध्ये ही मीटिंग एंड होईल. बरोबर. 29 मार्चला काहीतरी कामानिमित्त मी माझ्या मोबाईलमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आपलं वोटर आय डी कार्डचे फोटो क्लिक करून ठेवले होते. का तर सारखे सारखे काढावे लागतात त्यामधून, म्हणून ते काढून ठेवले होते. त्यासाठी माझा जो वेळ वाचतो आहे त्यासाठी आणि त्या मोमेंटला मी क्लिक केलं त्यासाठी मी खूप धन्यवाद मानते, की माझ्या माइंडचे की मला ती कल्पना सुचली त्यासाठी धन्यवाद. मस्त.
आता आपण अजून 4 मिनिटं मार्च मंथ साठी लिहूया आणि मग आपण एप्रिल कडे जाऊया. त्यामुळे जास्तीत जास्त आठवा तुम्ही आता आणि शेअर पण करा. हसत नाही कोणी, हसायला पाहिजे ना. हे हसवतच नाही आम्हाला. आता ही मीटिंग एंड होईल तर पुन्हा सेम लिंक वर जॉईन करायचं आहे आपण. ओके, थँक्यू. येस, थँक्यू. सगळ्यांना छान वाटतंय ना लिहिताना? मला तर खरं असं वाटतंय की आत्ताच खरं मार्च महिना आहे की काय. हो मॅडम, सगळ्या आठवणी पूर्ण जाग्या होत्या. येस. आणि खरं तर हेच ते उद्दिष्ट आहे लिहिण्याचं की आपण जो मार्च महिना आहे ना त्याला ती फिलिंग देतो आहे आपली आनंदाची, एक कम्प्लीटनेस, सर्वोत्कृष्ट. तर आपली ही जी भावना आहे ना ही येणाऱ्या मार्च महिन्याला एवढंच आनंदाचे क्षणात हे मल्टिप्लाय होणार आहे. हे फक्त आपल्याला 5 आठवत असतील तर हे फक्त 5 नाही राहणार आहे. मार्च 25 मध्ये त्या 5 चे कधी 25 होतील हे आपल्याला माहिती पण नाही पडणार आहे. हो. सो जेवढं तुम्ही लिहिणार आहे, जेवढं तुम्ही वाव, किती कृतज्ञता व्यक्त कराल तेवढं जास्त तुम्हाला छान होतंय. मॅजिकल थँक्यू. मार्च मंथ तुमचा होणार आहे. कारण कृतज्ञतेचा हाच नियम आहे, बरोबर? की जो देणार त्याला अजून दिलं जाणार आणि जो नाहीये, ज्याच्याकडे नाहीये त्याच्याकडून जे आहे ते पण घेतलं जाणार. आपण मॅजिक बुक मध्ये बघितला आहे हा नियम, राईट? हम्म. सो जर युनिव्हर्सने आपल्याला दिलेला आहे हा मॅजिकल मार्च मंथ तर आपण तो द्यायलाच पाहिजे, राईट? आणि द्यायचंय म्हणजे काय द्यायचं आपल्याला की कृतज्ञता द्यायची आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. असा एक एक दिवस, एक एक मोमेंट आपल्याला शोधून काढायचा आहे मार्च महिन्यातला की जो खरंच स्पेशल होता, जो खरंच आपण ब्लेस्ड आहे की आपण एवढं सुंदर आयुष्य जगलो आपण मार्च अरे वा. 2024 मध्ये.
प्राजक्ता मॅम 10 मिनिटानंतर मीटिंग ही एंड होईल, पुन्हा जॉईन करावं लागेल सगळ्यांना. एकाच मिनिटात होतीये मॅम आता. अच्छा. हा. आणि जसं काल कीर्ती मॅमने सांगितलेलं, तर आपण आता मार्च महिन्याचं कम्प्लीट करू. तर मग आपण शेवटचं मार्च महिन्यासाठी, नॉट शेवटचं बट लास्टला हे लिहूया असं की मार्च महिन्यामध्ये जे पण अन्न मी ग्रहण केलं, जे पण पाणी मी ग्रहण केलं आणि जे पण पैसे मला मिळाले त्याच्यासाठी मी मनापासून आभारी आहे. आरोग्य पण मिळालं झालं. येस.